जय जय रघुवीर समर्थ. राम 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 राम. कृष्णाय वासुदेवा हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो. ओम ओम ओम. सर्व गुरुबंधूंना काकांचा राम राम. गुरुचरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. हरिसेवा गुरुसेवेच्या निमित्तानं हा श्लोक असा आहे की ग्रह मोक्ष विनेस्तु न विरक्तो न रागवान. संतपदाला, ब्रह्मपदाला, आत्मपदाला जे जे महापुरुष पोचले त्यांनी कुणाचा न कुणाचा आश्रय घेतला आणि आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त करून बसले. आजचा अर्धा श्लोक असा, तो प्रत्येक भागवताच्या आणि प्रत्येक ब्रह्मपुरुषाच्या स्वानुभूतीचा हा श्लोक आहे. ग्रहमोक्ष विनेस्तु न विरक्तो न रागवान. ज्याची भक्तीमध्ये दृढता आहे, ज्ञानामध्ये दृढता आहे, ध्यानामध्ये दृढता आहे, निष्काम कर्मामध्ये दृढता आहे, त्याच्यासाठी हा मृत्यूलोक तरुण जाणं कठीण नाही. पण कधी ह्याला सत्य आणि असत्य वाटतंय, मनानुकूल, मनाच्या प्रतिकूल अशा इच्छासहित आणि इच्छारहित द्वंद्वातून ज्याला सुटायचं आहे त्याच्यासाठी सत्पुरुषांनी एकच सांगितला आश्रय, आणि तो म्हणजे जीवनमुक्तांचा आश्रय. दुसऱ्या कुणाचाही आश्रय घ्या, देवी देवतांचा घ्या, अन्य कुठल्या साधन तपाचा घ्या, अशक्यप्राय आहे ते. कारण महामुनी वशिष्ठांच्यापासून ते भगवान वेदव्यासापर्यंत, वाल्मिकींच्यापासून भारद्वाजापर्यंत प्रत्येकांचं मत हेच आहे की तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल, हा शेवटचा जन्म करायचा असेल, तर निरपेक्षम सदा भवेत. सदैव त्या पुरुषांच्या पैशी गेल्यानंतर अपेक्षा रहित राहा आणि तुमच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी तुम्ही तिथे शरणागत व्हा. मग तुमच्या इच्छेची पूर्ती काय आहे तर धर्म अर्थ काम मोक्ष या चारीतलं एक तरी असेल, नाही का? चारीतलं एक तरी असेल. मग याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल तर पहिलं मग तुमचं मुमुक्षत्व अखंड जिवंत ठेवावं लागेल. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा पार व्हायचं आहे मला, हा शेवटचा जन्म करायचा आहे मला, तर सतत तिथं तेल घालून विषयांचा जरी त्याग करता नाही आला तरी भोगल्यानंतर विषयांची निंदा तरी करता आली पाहिजे. आणि मग अशा पुरुषाचं मुमुक्षत्व ज्यावेळेस जागं होतं त्यावेळेस विरक्त पुरुषांच्या संघामधून आपल्याला विषयाची लोलुपता आपल्यातून हळूहळू आपोआप निघून जाते. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं की त्यांना काय वाटेल, त्यांना माहीत असून ते दुर्लक्ष करतात. म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो डोळे झाक करतात. बस असंच आहे, माहीत असून सुद्धा दुर्लक्ष करतात. म्हणून तर ते जीवनमुक्त पुरुष आहेत. का? अनेक असे आहेत की विषयापासून अनासक्त आहेत पण तरीसुद्धा मोक्षाची प्रबळ इच्छा नाही. राम. फरक पाहायला गेलं तर भगवान वेदव्यास आणि महामुनी शुकदेव एकाच्या अंगावर वस्त्र नाही आणि एक वस्त्रसहित आहे. इकडे अष्टावक्र आणि राजा जनक. वयामध्ये एवढी तफावत आहे की गुरु 12 वर्षाचा आणि शिष्य 62 वर्षाचा. मग हा फरक जो आहे तो अध्यात्मामध्ये, हा फरक विशेष करून परजीवी लोक या गोष्टीचा फार बाऊ करतात. पण जे आत्मतत्वाला प्राप्त झालेले आहेत पुरुष, ते बाहेरच्या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त असतात. एकादशीच्या निमित्तानं आपल्याला विजय कशावर प्राप्त करायचा आहे तर विशेष करून असं सर्व अध्यात्माचं सार असं निघतं की विजय आपल्याला मनावर प्राप्त करायचा आहे. कोण आहे हे मन? पाहिले का कधी? कोण आहे हा नंदकुमार? कोण आहे हा तुकाराम? कोण आहे तो अमुक? कोण आहे तो तमुक? कोण आहे? गुरुमुखातून बी तेच ऐकायला मिळतं, संत मुखातून तेच ऐकायला मिळतं, ज्ञानी पुरुषांच्या मुखातून तेच ऐकायला मिळतं. का? मार्ग कुठलाही असो, मी कुणाचा आहे आणि मी कोण आहे, दोन्हीतला आवडता रस्ता धरायचा असतो आणि प्रामाणिकपणे चालायचं असतं.
मग इच्छारहित होण्यासाठी नीच पुरुषांचाच आश्रय घ्यावा लागतो, कारण त्यांच्यापाशी जसा भोग नसतो तसा त्याग बी नसतो. ठीक आहे ना. सुरुवातीचा काळ त्यांचा वेगळा असतो आणि प्राप्तीनंतरचा काळ त्यांचा वेगळा असतो. म्हणून विजय प्राप्त करायचा कशावर, तर सर्वसामान्यांच्या दृष्टीनं असं मनावर विजय प्राप्त करायचा आहे. मनावर म्हणजे इच्छेवर, म्हणजे वासनेवर, म्हणजे अपेक्षेवर. पण काय वेगळं वस्तू नाही आहे. आणि याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे हे माहीत असून, ज्याच्यावर विजय प्राप्त करायचा आहे हे माहीत असून सुद्धा आपण त्याला साथ देत असतो. पण आजचा विषय असा आहे, ग्रहमोक्ष विहीनस्तु न विरक्तो न रागवान. काय करायचंय? असा एक पुरुष आपण शोधायचा आहे की तो देहात आणि गेहात अडकलेला नाही. आणि नक्की जो जिज्ञासू आहे, ज्याला भूक लागलेली आहे, जो खरोखर तळमळतोय, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायची ज्याची इच्छा आहे, हवं ते त्यागण्याची इच्छा आहे, हवं तिथं जाण्याची इच्छा आहे, भेटेल त्याच्यापाशी नतमस्तक होतोय, गतव्यता होतोय, आतून उदास होतोय, भगवंत त्याची इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे झोपायच्या आधी मुंगीच्या मुखात सुद्धा साखर घालतोय आणि हत्तीच्या तोंडात सुद्धा चारा घालतोय. त्याची इच्छा तो पूर्ण करतो. म्हणून असा पुरुष शोधायचे की देहात बी अडकलेला नाही आणि गेहात अडकलेला नाही. म्हणजे घरात सुद्धा अडकलेलं नाही, देहात अडकलेलं नाही, घरात म्हणजे नात्यात अडकलेलं नाही. अशा जीवनमुक्त पुरुषाचा थोडासा आपण शोध घेतला अंतरीच्या तळमळीनं, तर भगवंत त्याची पूर्तता नक्की करून देतात. येऊन हर्षती न दोष्टी न स्वच्छती न कांक्षती. साध्या भाषेत द्वंद्वरही तसा कोणी भेटतोय का पहा. पण डोळसपणे सुरुवातीला आपल्या पुरुषार्थानं स्थिर व्हावं लागतं. कारण ज्या मनाचा त्याग करायला गेलेलो असतो तेच मन घेऊन गेलेलो असतो आपण. ठीक आहे ना, समजते ना. ज्या मनाचा त्याग करायला गेलो असतो ते मनच घेऊन गेलेलो असतो. ते मन फार कुतर्की, तर्की, संशयी, अविश्वासू, विश्वासू, भोंगळट, बावळट, पाताळा, ते काय काय रूप दाखवतं तिथं आपल्याला. आणि अशी दृढता झालेली असते सुरुवातीला, ती दृढता हळूहळू कमी होत जाते. म्हणून त्या पुरुषांना जातीनं, आकारानं, रूपानं आणि गुणानं पाहायचं नसतं. ठीक आहे ना. त्याच वेळेस थोडीफार आपल्यातली जी काय श्रद्धा असता, विश्वास आहे, ते विजयाच्या वाटेनं वाटचाल सुरू करते. पण अशा दिव्य आत्म्यांना देहरहितच पाहायचं असतं. ज्यावेळेस आपण दिव्याची ज्योत जळताना पाहतो त्यावेळी ती तेलाची आहे का तुपाची आहे पाहतो का, सोन्याच्या निरंजनात आहे का चांदीच्या का मातीच्या पात्रात आहे पाहत नाही. तशा प्रकारे त्या आत्मज्योतीला फक्त पाहायचं असतं. आणि मग ही विजय पताका ज्यावेळेस आपण घेऊन फिरतो त्यावेळेस संघानं आपली योग्यता त्यांना आपोआप कळू लागते. हा कुठल्या मार्गीचा आहे आणि याला कशावर विजय प्राप्त करायचा आहे. तर साधनेपेक्षा त्या पुरुषांच्या जवळ सत्संगाच्या वाटेनं आपली उन्नती लवकर होते. ठीक आहे ना. साधन निमित्त होतं, पण खऱ्या अर्थानं उच्चता जी आपली प्राप्त होती ती केवळ सत्संगानं. कारण सत्संगाचे दोन लाभ होते. एक, आपल्यातली माहिती आपल्याला कळते, आपल्या स्वभावाची ओळख होते. आणि दुसरी, विरक्त पुरुषांच्या संघामध्ये एक बाहेरचा विरक्तीचा एक सत्संग आज बाहेरून चालू राहतो. विरक्तीचा म्हणजे जे आहे त्यात संतुष्ट, जेवढं आहे तेवढ्यात संतुष्ट.
राम. फरक काय पडतो? फरक उच्च गतीला असा येतो की कधी आपण बाहेरून संतुष्ट दिसतो तर कधी आतून संतुष्ट दिसतो. आपलीच ओळख आपल्याला होत नसते, पण प्रसन्नता आपल्याला जाणवत असते. आणि मग जी एक निर्विचार अवस्था आतमध्ये यायला पाहिजे ती त्याच पुरुषांच्या संघानं हळूहळू स्थिर व्हायला लागते. बरं का? मूळ गोष्ट अशी होते, थोडासा आरंभ करून सांगतो वेगळा. मूळ गोष्ट अशी होते की सेवाव्रत कर्म सुटतं आणि सेवाव्रताचा आपण पुरुषार्थी होतो. ठीक आहे ना? जसं आता तो घास काढून आणला, पण हे जर घरच्यांनी तुला सांगितलं असतं तर 3-4 वेळा विचार केला असता. पण नाही, गेला घास काढून आणला. कुणाचा आणला, कोण आहे, काय काय नाही, बस सांगितलं घास काढून आणला. पण सेवेची 3 फळं प्राप्त होते. ती सकाळी सांगितलं होतं. पहिलं पाप नष्ट होतं आणि पुण्योदय होतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मृत्यूपासून भय निघून जातं, मृत्यूचा. आणि मृत्यूचा भय निघून गेल्यानंतर जीवनमुक्ताच्या संघामध्ये अशी एक अनासक्ती येते की त्या अनासक्तीच्या विचारानं, निर्विचार अवस्थेनं स्वतःच स्वतःवर प्रभावित होत राहतो. समजते? यायचं नाही ना, स्वतःच स्वतःवर प्रभावित होत राहतो. म्हणून पहिलं पापवृत्ती निघून जाते, पापवृत्ती. दुसरं भय निघून जातं. आणि तिसरं अज्ञान निघून जातं. ज्ञानाला ये म्हणावं लागत नाही, ज्ञानासाठी अनुष्ठानं करावी लागत नाहीत. ते स्वयंभू आहे, प्रकटतं. हा, पण अज्ञान मात्र काढावं लागतं. माती काढल्याशिवाय जसं पाणी भेटत नाही जमिनीत, ठीक आहे ना, त्याप्रमाणे अंगावरची वस्त्र काढल्याशिवाय जसं आपल्याला स्नानाच्या योग्य आपण होत नाही, तसं महापुरुषांच्या संगतीने हे निघालेलं अज्ञान तेच आपल्यातच आपल्याला त्या ज्ञानाचं दर्शन करून देतं. आणि तिथं विजयाची सिद्धता आपल्यापाशी स्थिरावते. विजयाची सिद्धता म्हणजे आपण पुरुष आहोत हे जसं आपल्याला माहीत आहे, तसं आपण कोण आहोत, आपल्याला काय मिळालेलं आहे, याची पूर्णता आपल्यापाशी आपल्यालाच होते. आणि मग जसं माऊलीने सांगितलेलं आहे की बंद घरात दिवा जळत असला तर झरोक्यातून म्हणजे खिडकीतून, बारीतून आपोआप बाहेर कळतं की दिवा जळतोय. तसं ज्ञान आत येतंय हे ज्ञानीपुरुषाला आपोआप कळत असतं. ठीक आहे? याच्यामध्ये ते ज्ञान आता प्रकटलेलं आहे किंवा याच्यामध्ये श्रद्धा, आस्था, विश्वास स्थिर आहे हे त्या पुरुषांना लगेच समजतं. आणि मग आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे ते आपल्याला आपली गती प्राप्त करून देतात. राम. सारगर्भिताचा असा विषय आहे की विजय प्राप्त करायसाठी प्रत्येक जण इथं धडपडतोय. कोणी विषयावर विजय प्राप्त करायचे, कोणाला भोगावर करायचे, कोणाला संग्रहावर करायचे, कुठेतरी त्याला विजय प्राप्त करून घ्यायचेच. पण अविनाशीवर विजय प्राप्त करून घेणारा हा देवदुर्लभ पुरुष हा पृथ्वी लोकावर सहस्रेशू भगवंताने सांगितलं करोडोमध्ये वेगळा आहे पण आहे. वेगळा जरी असला तरी तो आहे. का? तर हे पृथ्वीला वरदान आहे. समजलं? ब्रह्मदेवाकडनं पृथ्वीनं वरदान करून घेतलेलं आहे की ज्या दिवशी या पृथ्वीवर एक बी संत जीवनमुक्त ब्रह्मनिष्ठ नसेल त्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपाला जाईन. हा, आणि हे श्रद्धेनं, विश्वासानं, आस्थेनं आणि हट्टानं बी सांगितलेलं आहे तिनं मला पावन करण्यासाठी. आता जसं परवा एक बातमी ऐकली, 75 वर्षानंतर गंगा दिसणार नाही पृथ्वीवर. कोणी सांगितलं? खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं, भूगर्भतज्ञांनी. 75 वर्षानं. आता इथून पुढं 25-26 वर्षानं तिचा लोप होत जाईल. म्हणजे एकदम छोटी धार होता होता पुन्हा ते संपून जाईल. राम. येईल यात येईल नारायण. बस. तर यासाठी
विजय प्राप्त करून घेण्यासाठी एकच आश्रय आहे आणि तो म्हणजे जीवनमुक्त महापुरुषांचा आश्रय आहे. जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत हा संसार वृक्ष आहे. ज्या दिवशी आपल्यातून तृष्णा निघून गेली त्या दिवशी संसार लोप पावला. जसं पक्षी अंडी देतात, काटक्या गोळा करून घरटं करतात, अंडी देतात, आणि जसं पिलाला पंख आले की त्या घरट्याला पिलूसुद्धा सोडून जातं आणि पक्षीसुद्धा सोडून जातो. पण झाड मात्र त्या घरट्याचा कधी त्याग करत नाही. त्याप्रमाणे जीवनमुक्त महापुरुषाच्या संघात राहता अज्ञान बी निघून जातं, पुढं ज्ञान बी निघून जातं. ठीक आहे ना. पक्षीसुद्धा आणि पिलंसुद्धा हे जसं घरट्याला सोडून जातात तसं त्या जीवनमुक्त महापुरुषाला ज्ञान बी सोडून जातं आणि अज्ञान बी सोडून जातं. आणि झाडाचा त्याग जसा घरटं कधी करत नाही आणि घरटेचा त्याग जसं झाड कधी करत नाही, त्याप्रमाणे आपल्या ब्रह्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा त्याग ते महापुरुष कधीच करत नाहीत. पण ते याच देहामध्ये राहून करायचं असतं. हे झाड आहे, वृक्ष आहे, देह वृक्ष आहे, झाड आहे, आणि त्याच घरट्यात ते ब्रह्मस्वरूपामध्ये परिपूर्ण स्थिरावलेले असतात. का तर मंदिर लांबून दिसत नाही, पण मंदिराचा झेंडा दिसतो, मंदिराचा कळस दिसतो, आहे की नाही. त्याप्रमाणे हे जीवनमुक्त महापुरुष आहेत, ते तुम्हाला लांबूनच त्यांचा प्रभाव कळतो की हे पोचलेली व्यक्ती आहे. पण आतमूर्ती कुठली आहे, मंदिर कशाचं आहे, हे तुमच्या श्रद्धेचा विषय आहे. तुम्हाला ज्ञानमार्गीचा पाहिजे, भक्तिमार्गीचा पाहिजे, ध्यानमार्गीचा पाहिजे, योगमार्गीचा पाहिजे, कुठल्या मार्गीचा पाहिजे, हे प्रत्येकाची भिन्नत्व आहे, वेगळंपण आहे त्याचं. असो, आजचा विजय पताकाचा एवढाच श्लोक आहे. स्पृहा जीवित यादैव निर्विचार दशास्पदम. अर्थात हे बघ, खरोखर तुला या मृत्यूलोकातून पार व्हायचं आहे, आनंद भोगायचा आहे, जीवनमुक्ती भोगायचं आहे, तर मग मोक्षाच्या वाटेने तुला अखंड चालत राहावं लागेल आणि आश्रय विरक्त पुरुषांचाच घ्यावा लागेल. त्यानंतर ग्रहमोक्ष विहीनस्तू न विरक्तो न रागवान. तुला एका निश्चित स्थानापर्यंत ते पोचवल्यानंतर मग सांगतात की यथेच करा, तथा करू. जा, तुला संसारात राहायचंय, संसारात राहा. तुला संन्यासी व्हायचंय, संन्यासी हो. तुला विरक्त राहायचंय, विरक्त राहा. ग्रस्त व्हायचे, ग्रस्त हो. का तर तिथे इच्छारहित झाल्यामुळं, निर्वासनिक झाल्यामुळं, निरपेक्ष झाल्यामुळं विषयांचा तो पुरुष कधी त्याग बी करत नाही आणि भोग बी करत नाही. दोन्ही विचारापासून निर्विचार असतो. ठीक आहे ना. दोन्ही विचारापासून. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. हिमालयात जवळजवळ 34 वर्ष तपश्चर्या करून एक व्यक्ती, महापुरुष, भगवंताच्या आज्ञा असं समजून गृहस्थ धर्मा लोकांच्यात त्यांनी हळूहळू निवास करायला सुरुवात केली. एका मंदिरात पडून राहत होते आणि 5 घरं भिक्षा मागत होते. त्यांची चेष्टा कुचेष्टा करणारे त्याही काळात होते, आत्ताही आहेत, पुढेही राहतील. तर टवाळटोळीनं त्यांचं काय केलं की म्हटले ठीक आहे, आपण त्याला ते काहीतरी मांसाहाराचा त्यांचा पदार्थ झालेला होता खाऊन, म्हटले ते राहिलेलं आहे की नाही ते ताटात आपण घालूया ते भिक्षाला आल्यावर. तर महापुरुष बाहेरून काय करणार यांना. महापुरुषांची ओळख फार फार तर कोणाला साधकाला होते, अथवा कुणी मुमुक्षू आहे त्याला होते, श्रद्धावानाला होते, खऱ्या भक्ताला होते. यांनी काय केलं, त्या भातामध्ये ते मांसाचे तुकडे लपवले आणि तो भात पत्रावळीमध्ये दिलं आणि म्हटले हे बघा भिक्षा तुम्हाला दिली आहे. त्यांनी त्या शिद्याकडे पाहिलं, तो मिळालेल्या भिक्षेकडे पाहिलं, हसले, छान छान म्हटले, भाग्य आहे आज तुमच्या हातून भिक्षा मिळते. बरं का. या महापुरुषानं काय केलं, मंदिरामध्ये राहत होते, मंदिराच्या बाहेर आले तर गावठी कुत्री असतेच. पटकन त्याने कुत्र्यांना हाक मारली आणि
तो भात खाली ठेवला नाही का काटकीनं पसरला. ते तुकडे वर आले की कुत्री पळत आली, काय ते भात खाल्ला, आपलं ते मांसाचे तुकडे खाल्ले. आणि थोड्या वेळानं बघितलं तर ज्या कुत्र्यांना ते मिळालं नाही त्या कुत्र्यांनी भात खायला सुरुवात केला. वास येतोय ना त्यातनं. अच्छा, ते राहिलं की पुन्हा मग त्याच्यानंतर ते चिमण्या कोणी असे यायला लागले आणि ते खायला लागले, कारण चिमण्या किडं खातात. आणि त्यांना वास आला, त्यांनी ते भात खायला सुरुवात केला. पत्रावळी मोकळी झाली. ती पत्रावळी उचलली आणि नदीच्या कडेला जाऊन पूर्ण आले. या लोकांनी पाहिलं, म्हटले आम्ही तुम्हाला भिक्षा दिली होती, तुम्ही कुत्र्याला घातली. त्यावेळी ते म्हणाले नाही, ज्याचा जो आहार आहे त्यालाच गेला पाहिजे. आणि राहिली गोष्ट आज एकादशी आहे, त्यामुळे म्हटले आज काय फक्त भिक्षा मागणं माझं काम आहे, भिक्षेशिवाय दिवस जाऊ नये नाही ना, अन्नपूर्णेचा अपमान होऊ नये. म्हणून मी भिक्षेला आलो होतो. तुम्ही जे भिक्षेला द्याल ते मला मान्य आहे, पण त्याचं काय करायचं ती भगवंताची मर्जी आहे. त्याची मर्जी होती त्यांना घाल, मी घातलं. त्याची मर्जी होती तुम्ही मला द्यायचं, दिलं. अरे बापरे, त्या लोकांना कळलं की दोन्हीत मी हा मर्जीच पाहतोय. त्याची मर्जी होती म्हणून तुम्ही मला दिलं, आणि त्याची आज्ञा होती म्हणून मी कुत्र्याला दिलं. तर आपल्यासाठी बोध काय याच्यातून? स्पृहा जीवितो यादैव निर्विचारस्पद. हा निर्विचार अवस्थेला पोचलेला पुरुष तृष्णारहित असतो. आणि जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार आहे. ठीक आहे ना. मग आपलाही देह असतो आणि महापुरुषांचा बी देह असतो. पण महापुरुषांच्या देहामध्ये निर्वासनिकता स्थिरावलेली असते, आणि सर्वसामान्यांचा देह केवळ वासनेवरच चाललेला असतो. संकल्परहित राहणारा एक तेवढाच महात्मा आहे जो पोचलेला आहे, जो जीवनमुक्त आहे, संकल्परहित. पण तरी बी तुमच्या आमच्यामध्ये मिसळल्यानंतर तो होला हो म्हणतो, नाहीला नाही म्हणतो. पण आतून मात्र तृष्णारहित आहे तो. स्पृहा जीवित यादैव. सतत आत एकदा पाहत असतो आणि एकदा बाहेर पाहत असतो. ठीक आहे. त्यावेळेस जसं वाहत्या पाण्याला जर वळण दिलं तर माणूस पाण्याकडे पाहतो, वळणाकडे पाहत नाही. ठीक आहे ना. वाहत्या पाण्याला, नदीला वळण मिळतं, पाटाला वळण मिळतं, तर माणूस पाटाकडे नाही बघत, पाण्याकडे बघतो. तसा हा चैतन्य तत्वाला प्राप्त झालेला तृष्णारहित महापुरुष तुमच्या वाकड्या बुद्धीकडं, वाकड्या दोषाकडं, तुमच्या निंदेकडं, स्तुतीकडं, दोन्हीकडे पाहत नाही. पाहतो तो एक, बस तुम्ही भगवत स्वरूप आहात, तुम्ही आत्मस्वरूप आहात, एवढंच पाहतो. जसं आपल्यातला कोण संत होते, नदी डोंगी परी जल नाही डोंगे काही. कुणाचं वचन आहे? की तू ऐकलं नाही, नदी डोंगे म्हणजे ऊस वाकडा आहे पण त्यातला रस वाकडा नाही. ऊस डोंगा, रस नाही डोंगा. ऐकलंय का हे? हा, त्याप्रमाणे असो नारायण. तर जोपर्यंत प्रवृत्ती आहे तोपर्यंत हा संसार आहे, जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत हा संसार आहे. आणि हे टाकण्यासाठी या महापुरुषांच्या आश्रयानं ज्यावेळेस आपल्याला गती येते, ती गती आपल्याला कशी दिसते? तर जसं तुकाराम महाराज म्हटले, बीज भाजून लाही केले. भाजलेलं जसं बीज दिसायला आहे पण उगवत नाही, त्याप्रमाणे आपण सुद्धा पुन्हा त्या संगतीमध्ये अंकुररहित धान्य असतो. म्हणजे कोंबरहित, आपण कोंबरहित असतो. देह दिसतोय पण वासना दिसत नाही. आणि याची सतत स्फुरणा आत होत राहते, सतत. आणि ही स्फुरणा शेवटी
आपल्या मूळ सोहम पदाकडं, सोहम स्वरूपाकडं, ओम नमः शिवाकडं, ओम केशवाकडं, ओम नारायण कुठल्याही तरी मंत्राकडं आपल्याला ती शक्ती ओळवते. ठीक आहे ना. शक्ती ती आपल्याला ओळवते आणि ओळवल्यानंतर साक्षी स्वरूप अशा वृत्तीनं राहणाऱ्या जीवनमुक्ताला मग प्रारब्धवशामध्ये जे काय मिळेल त्याचा तो कधी हर्ष बी करत नाही आणि कधी खेद करत नाही. ठीक आहे. म्हणून हे मावसा सांगितलं की इतक्या दिवस सज्जनांनी त्यांना चांगली भिक्षा दिली त्या महात्म्याला, पण टवाळ लोकांनी त्याला मांसाहाराचे तुकडे दिले. काय हरकत नाही, दोन्ही ठिकाणी माझं भगवंतच जाता येतं. का तर ह्याला निर्विषय व्हायचं होतं, निर्विचार व्हायचं होतं आणि निर्वैर व्हायचं होतं. याशिवाय मूळ शांतीच्या कोशामध्ये आपला प्रवेश होत नाही, हे त्रिवार सत्य. आणि मूळ शांती काय असेल ती परमात्म शांती आहे. जग कलियुगाचा असू दे राम, जग सतयुगाचा असू दे, जग द्वापराचा त्रेताचा असू दे, काही फरक नसतो त्या पुरुषानं. एवढंच, त्या युगामध्ये थोडीशी अनुकूलता असेल, या युगामध्ये प्रतिकूलता असेल, पण त्या दोन्हीचं द्वंद्व कुठं त्यागायचं आणि कुठं स्वीकारायचं हे त्या पुरुषांच्या पशी असतं. म्हणून विषय असा आहे की जोपर्यंत तृष्णा आहे तोपर्यंत संसार आहे आणि जोपर्यंत प्रवृत्ती आहे तोपर्यंत संसार आहे. आणि या वृक्षाला जर तुम्हाला मुळासाकडून उपटून टाकायचं असेल तर जीवनमुक्त महापुरुषांच्या आश्रयाशिवाय आपल्याला पर्याय नाही. का तर तिथं आपल्या वासनेला अंकुर येत नाहीत. ठीक आहे ना, कोंब येत नाहीत. आणि मग ज्यावेळेस कोंब येत नाहीत असं आपल्याला जाणवलं की साक्षीवृत्तीनं हे महापुरुष आपल्या जीवनमुक्त दशेला आपल्याला पोचवण्यासाठी आपली विरक्ती पाहून, आपली सेवा पाहून, आपली तळमळ पाहून त्याच अवस्थेला आपल्याला घेऊन जाते ज्या अवस्थेची गोडी पहिल्यापासून आपल्याला होती. गोडी. आणि एकदा अवस्थेची गोडी तुमच्यामध्ये स्थिरावली की स्थितीमध्ये कसं जायचं असतं. जसं बिना पायाचा साप सुद्धा आहे की नाही, बिना पायाचा साप सुद्धा प्रवास करतो आहे की नाही, आणि चार पायाचा पशु सुद्धा प्रवास करतो. ठीक आहे ना. तसा हा आत्मस्वरूपानं, ब्रह्मस्वरूपानं ह्या जगाला व्यापून राहतो आणि आपल्या साधनेचा प्रवास करताना तर दिसत नाही पण पोचलेला तर दिसतो. ठीक आहे ना. प्रवास करताना तर दिसत नाही पण पोचलेला मात्र नक्की दिसतो. आजच्या श्लोकाचा आशय भागवतीय विजय प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो मनावर विजय प्राप्त करण्यामध्ये वेळ गमावू नका. सारगर्भित एवढं सांगायचंय, मनावर विजय प्राप्त करण्यासाठी वेळ गमावू नका, कारण हे मन पुन्हा कधीही तुम्हाला उठून दागा देईल पण सत्पुरुष दागा देणार नाही. म्हणून विजय प्राप्त करायचा असेल तर संघावर करा. जन संघार जिनी साधनी विन सन्मार गेला आणि मना सज्जना राघवी वस्ती की जे म्हटले, जा आणि तिथे राहा, त्यांच्याजवळ राहा. का तिथून तुला हर्ष बी नाही आणि खेदी नाही अशा अवस्थेकडे जायत. म्हणून मन विषयाकडे जाऊ लागताच विषयाबद्दल एक मोह निर्माण होतो, त्याला आळा घालावा लागतो. आणि हे शक्य नाही म्हणून या पुरुषांच्या सानिध्यात हे सहज साध्य होतं. का तर विषयाचा वीट आल्यावरच त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो, तोपर्यंत होत नाही. म्हणून आपल्याला सांगितले अगोदर थोडं जमेल तेवढं ब्रह्मचर्य सांभाळ आणि ग्रस्त धर्मामध्ये जाऊन हा संसार बघ. आणि मग अनासक्त वृत्तीनं तुला यातून बाहेर पडायचं असेल तर ते महापुरुष तुझी वाट पाहत आहेत. परंतु मुक्त पुरुष रागद्वेषाचा त्याग करतो. मुक्त पुरुष रागद्वेषाचा त्याग करतो आणि आसक्त पुरुष, संसारासक्त पुरुष, देहासक्त पुरुष रागद्वेषाचाच आश्रय करत असतो. आपल्याच कुळामध्ये आपल्याच लोकांच्यात तो रागद्वेष करत असतो. एकाला जवळ आणि दुसऱ्याला लांब. एकाची स्तुती करतो तर दुसऱ्याची निंदा करत असतो. एकाला आतून प्रेम करतो, दुसऱ्याला वरवरचा फक्त आपुलकी दाखवतो. ही ओळख ज्यावेळेस तुम्हाला होते आणि ती तुमच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस स्थिरावते त्याच वेळेस तुम्हाला कळतं की आता आपण आपलं पाहिलं पाहिजे. पुरे
का तर जे दैवयोगानं प्राप्त होतं त्याचा साक्षी भावाने स्वीकार करीत पुढे मुमुक्षु पुरुषांच्या वाटेवर चालणारा हा पुरुष आतून आपोआपच निर्विकार होत जातो. आणि निर्विकार का होतो तर एकाच विचारावर स्थिर होतो म्हणून निर्विचार बी होतो. आता फक्त तेच कटेंगे या मिटेंगे बस. जसा सरहद्दीवरचा सैनिक ज्यावेळेस युद्धाच्या प्रसंगामध्ये त्याला कधी आई बाप बायको मुलं बाळ संपत्ती हे काहीच आठवत नाही. समोरच्याला तरी संपवायचंय नाहीतर स्वतःचं तरी बलिदान करायचंय. दोन्हीतले एकच. एक तर त्याचा तरी सर्वनाश करीन नाहीतर शहीद होईन. त्यावेळेस एक संचार जो आत असतो तो संचारच त्याला पूर्णत्वाला घेऊन जातो. आणि त्याच्यातला म्हणून आपल्या भारत देशाच्या सैनिकामध्ये जसं तुम्हाला पुन्हा सांगतो भारत देशाच्या सैनिकामध्ये एवढं सामर्थ्य प्रत्येकाने मान्य केले की ते म्हणतात की या देशाचे जे सैनिक आम्हाला मिळाले असते तर आम्ही जगावर राज्य केलं असतं. अनेकांनी आपलं हिटलरनं सुद्धा सांगितलंय की या देशाच्या सैनिकात असं काय आत्मबळ आहे की ते देशासाठी स्वतःला संपवून टाकतात. त्याप्रमाणे आपल्या कुळाचा मातीचा बी गुण असतो की ज्या कुळामध्ये संत हरिभक्त गुरुभक्त होऊन गेलेत त्या कुळामध्ये आज ना उद्या एक तरी जीवनमुक्त जन्माला येतो. कारण जसं आपण म्हणतो DNA काम करतो तसाच ह्या हरिभक्तीमध्ये सुद्धा एक विशेष DNA असावा लागतो. आणि तो कुठला विरक्तीचा अनासक्तीचा आणि भगवत भक्तीचा असो. शेवट करतो. शेवटचा विषय का म्हणून जे शुकदेवाने परीक्षिताला सांगितलं गुरुदेवाने आपल्याला सांगितलं भगवान श्रीकृष्णाने जिथे कुठे अर्जुनाला सांगितलं तर कुठे उद्धवाला सांगितलं तोच विषय इथं गुरु आपल्या शिष्याला शेवटी सांगतात की हे बघ दुःखाच्या अनुभवानं विषयी संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो पण प्रयत्न करत नसतो. शेवट करतोय नीट ऐका. वितरागो ही निर्दुःखस्त स्मिन्नपी न खिद्यती. मग काय करायचंय तर ज्या अवस्थेमध्ये ज्या स्थितीमध्ये ते महापुरुष राहते त्या स्थितीमध्ये आपण राहण्यासाठी काय करायचंय तर शिष्य ऐक. भगवंत आपल्या भक्ताला गुरु आपल्या शिष्याला आचार्य आपल्या विद्यार्थ्याला असं सांगते की हा मृत्यू लोक आहे आणि सर्वाला हा परिचित आहे. पण पुन्हा सांगतो इथे जसा मृत्यू आहे तसा मोक्ष बी आहे. इथे जसा स्त्री आहे तसा पुरुष आहे. इथे जसा पृथ्वी आहे तसा आकाश आहे. इथे पाणी आहे तर पाषाण बी आहे. त्याप्रमाणे दुःखाच्या अनुभवानं योगवैशिष्ट्यामध्ये महामुनी सांगतात राम सौम्य दुःखाचं जतन करून ठेव. तीव्र दुःखाचा त्याग कर. का तीव्र दुःख तुला देहबुद्धीला जन्माला घालेल तुझ्या आणि सौम्य दुःख तुझ्या आत्मबुद्धीला जिवंत ठेवेल. जसं परमार्थात सहाय्य झालेली व्यक्ती सुद्धा स्मरणात राहावी लागते तसे परमार्थात सहाय्य न झालेली व्यक्ती बी सहाय्य स्मरणात राहावी लागते. का कृपा दोघांचीही असते केवळ आईची नाही आणि केवळ वडिलांची नाही. त्यामुळं हे माता पित्या समान आहेत. जे परमार्थाला विरोध करतात आणि जे परमार्थाला साथ देतात हे दोन्ही माता पित्या समान आहेत. समज घ्या ना नारायण. आणि मग अशी एक ब्रह्मस्थिती येते अशी उत्तम स्थिती येते की दोघांच्या पासून सुद्धा तो विरक्त असतो पण दोघं त्याच्यासाठी वंदनीय असतात नाही का. जसं कबीर म्हटले की निंदा करणारा पुरुष त्यालाही
जिथं चंदन लावतोस तिथं ठेव, आणि जो तुला सहाय्य होतोय त्यालाही तिथं ठेव. नारायण. गुरु आपल्या शिष्याला सांगतात, भगवंत भक्ताला सांगतात की दुःखाच्या अनुभवानं विषयी संसारी मनुष्य संसाराच्या त्याग करण्याची कामना ठेवतो, पण प्रयत्न करत नाही. का? तर आतून तेवढे विषय आणि विकार त्याचे शमन झालेले नसतात, निवलेले नसतात, निरीच्छ झालेले नसतात. पण जर त्याने थोडासा प्रयत्न केला तर त्याचे सर्व विकार हळूहळू जसा चुलीवरचा तवा खाली घेतल्यानंतर आपोआप थंड होतो, ठीक आहे ना, चुलीवरचा, तसा महापुरुषाच्या संघातला हा शिष्य, हा भक्त आपोआप थंड होत जातो आणि आतल्या दुःखाचं आणि बाहेरच्या दुःखाचं त्याचं ताप गेले की तो संसारात असून सुद्धा खेदरहित असतो. संसारात असून सुद्धा खेदरहित असतो, निरपेक्ष असतो, आनंदी असतो, ब्रह्मानंदी असतो, आत्मानंदी असतो, स्वभाव अनुकूल. त्याच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतात, गुरु पूर्ण करतात. म्हणून शेवटच्या श्लोकात त्यांना एवढंच सांगायचे की तो सुरुवातीला जे सांगितलं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या इच्छातून तुला बाहेर पडण्यासाठी एकच काम कर, या चारींच्या वासना सोडून दे. का? ह्या वासना द्वंद्व निर्माण करतात, ठीक आहे ना. द्वंद्व निर्माण झालं की जीवनमुक्त महापुरुषांच्या पाशी असून सुद्धा हा द्वंद्वातच राहतो की भगवंत आहे हे सत्य आहे का, आणि आत्मा तर दिसत नाही तो तरी आहे ते सत्य आहे का. तेव्हा जीवनमुक्त महापुरुष त्याची योग्यता पाहून सांगतात, आमच्यासाठी दोन्ही खोटं आहे, तुझ्यासाठी खरं आहे, ठीक आहे ना. आत्मा बी सत्य आहे आणि भगवंत बी सत्य आहे. तुझ्या योग्यतेप्रमाणे ती वाटचाल सुरू कर. आणि ज्यावेळेस आपण आपल्याला त्यांच्या योग्यतेचं बनवतात त्यावेळे मग पुन्हा दोन्हीही लोप पावतात. आत्मा बी नाही आणि भगवंत बी नाही, अशा एका उच्च स्थितीवर देणे का, तर त्याला स्वरूप लोक म्हणतात, ठीक आहे. तिथे आत्माही नाही आणि सगुण रूपातला, सगुण नाही आणि निर्गुण नाही, दोन्हीच्या मध्ये संध्या स्थितीमध्ये तो आहे. संध्या स्थिती काय आहे, तर जसं गुरुदेव म्हणतात, एक श्वास गेला आणि दुसरा श्वास आला, त्या दोन्हीची मधली जी स्थिती आहे त्या स्थितीवर तुम्ही जर एकाकार झाला तर हळूहळू तुम्हाला कळेल की मला दिवस नाही, रात्र नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही. अशा निर्द्वंद्व अवस्थेमध्ये मी आपल्या ब्राह्मी स्थितीमध्ये मस्त आहे तर आहे आणि नाही तर नाही, मला दोन्हीशी काही घेणं देणं नाही. अशा स्थितीला प्राप्त होण्यासाठी, अशावर विजय प्राप्त करण्यासाठी गुरूंचा, जीवनमुक्तांचा, संतांच्या आश्रयाशिवाय दुसरा पर्याय नाही ना, अन्यगामीना दुसरा कुठला मार्ग नाही. इति सद्गुरु अर्पणमस्तु. राम 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 राम. ओम ओम ओम.